नाही, त्याचा अर्थ तोच आहे. त्याचा अर्थच तो होतो. मग याच्यावरून अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता, त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला, तो यांनीच तर बदलला नसेल ना. याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे. कारण तो जरा जेलर टाईट होता, कायद्याला धरून होता आणि त्या तो सत्य करत होता अशी माहिती आहे किंवा आमच्याकडं बीडमधूनच कळालेली. तो तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला. अनेक काय गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता. इतका कडवट असा होता अशी माहिती. बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं, त्याला निलंबित करण्यात आलं. याचीसुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे. याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती 100% संतोष भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणण्यापेक्षा 100%च अजित पवारला हाताखाली धरून संतोष भाईच्या केसमध्ये दबाव आहे. पण अजितदादाला आणि फडणवीसला सुद्धा सांगतो, संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट भोगावं लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे. असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस, यालासुद्धा आता जेर बंद करायला पाहिजे. यालासुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे, याची चौकशी व्हायला पाहिजे. माझ्या मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला. मग आता घातपातच मॅटर होतं धन्याने केलेलं. चल ना, नार्को टेस्टला मी किती दिवस उरकून बसलोय, यायचं भंगार. चल ना, वाट बघून मी मरच बरी आली. किती याच ठेवल्या आपल्या नार्को टेस्टला जायचं आपल्याला. चल, लपू नको. बयासारखे चाळ्या नाही करायचं मस्त. नार्को टेस्टला चल.